दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा अँगल आता समोर आलाय। मालवणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये दिशाने आत्महत्या केल्याचं नमूद केलं। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत असल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्याबरोबरच वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा यांना पैसे देऊन त्यांना थकलेली होती असा उल्लेखही क्लोजर रिपोर्टमध्ये आहे। दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं, त्यामुळे तणावातून तिने आत्महत्या केल्याची मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये ही माहिती नमूद करण्यात आलेली आहे। तर संभ्रम निर्माण करण्यासाठी या गोष्टी समोर आणल्या जात असल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी केलेला आहे। तर पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूयात। मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्या केल्याचं नमूद आहे। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती। दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांनाही सांगितलेलं होतं। या तणावातूनच दिशाने आत्महत्या केली। मालवणी पोलिसांनी असा निष्कर्ष क्लोजर रिपोर्टमध्ये मांडलेला आहे। तर मालवणी पोलिसांचा जो क्लोजर रिपोर्ट आहे त्यात ज्या बाबी नमूद आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत। याबद्दल आमची भूमिका ही स्पष्ट आहे की तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे। त्या पिटिशनमध्ये जे त्यांच्याकडे एव्हिडन्स असतील, जे पुरावे असतील ते कोर्टामध्ये ते सादर करतील। पोलिसांनी काय रिपोर्ट दिलाय त्याच्यापेक्षा त्यांनी रिपोर्ट दाखल केल्यानंतर कोर्ट जे काय आदेश सरकारला देईल त्या पद्धतीने आम्ही कामकाज करू आणि पुढे जाऊ। दरम्यान ॲडव्होकेट निलेश ओझा यांचं देखील नेमकं काय म्हणणं आहे तेही ऐकूयात। सगळ्यात पहिली गोष्ट, हा क्लोजर रिपोर्ट त्यांनी न्यायालयात कधीच सादर केला नाही। ते सांगतात आम्ही क्लोज केलं 2021 मध्ये। त्यांनी न्यायालयात सादर केला नाही। एक, त्याची कॉपी दिशाच्या वडिलांना देणं मॅन्डेटरी आहे, ते पण केलं नाही त्यांनी। आणि तिसरी महत्वपूर्ण गोष्ट, हा क्लोजर रिपोर्ट जो आहे, हा क्लोजर रिपोर्ट 174 CRPCचा आहे। तो ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टचा असतो। त्या क्लोजर रिपोर्टला काही लीगल व्हॅल्यू नसते असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे। आता जो आम्ही 154 CRPCचा जो FIR करण्यासाठी दिला आहे, त्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये या क्लोजर रिपोर्टचा कोणताही बेनिफिट, आधार हे आरोपीला उपयोगी पडणार नाही, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे। आणि हे जे पहिलेच जे इन्क्वायरी झाली होती क्लोजर रिपोर्टची, ती त्याच्यात त्रुटी आढळल्यामुळे आणि ऍडिशनल गोष्टी समोर आल्यामुळे सरकारने ते केस रिओपन करून SIT कॉन्स्टिट्यूट केली। म्हणून तसंही त्याला व्हॅल्यू नाही। फक्त हे काय झालं आहे की काल दिशा सालियनचे वडील पोलीस आयुक्त कार्यालयात गेले आणि स्पेसिफिक रिक्वेस्ट केली की सीन रिकन्स्ट्रक्शन करा मीडिया समोर, की ती खाली पडते बॉडी की 20 फूट दूर जाऊन हवेत उडून पडते। तर त्याच्यामुळे जे घाबरलेले काही आरोपी पोलीस अधिकारी आणि ते जे मुख्य आरोपी आहे आदित्य ठाकरे आणि अदर, त्यांनी सगळं हे घडून फक्त भ्रमित करण्याचं याच्यासाठी यांनी हे केलं आहे। याच्या व्यतिरिक्त आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, हे जे स्टोरी यांनी सांगितली आहे ना, हीच स्टोरी आम्ही काही व्हिडिओ देणार आहे आज प्रेस मीट मध्ये। यांच्याच विटनेसचे व्हिडिओ त्यांनीच अधिकृत केलेले ते यांच्या स्टोरी कशी खोटी सिद्ध करतात हे दुपारी क्लिअर होऊन जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।